घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी। कष्टकरी दलित आदिवासी संघटनेच्या वतीने अंबरनाथ शहरात 9 ऑगस्ट आदिवासी क्रांती दिनानिमित्त भव्य मिरवणुकीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। ही मिरवणूक अंबरनाथ पूर्वेकडील हुतात्मा चौक ते पश्चिमेकडील मटका चौक मार्ग होऊन अंबरनाथ तहसील कार्यालय येथे काढण्यात आली। या मिरवणुकीला अंबरनाथ तालुक्यातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। तसेच दरवर्षी आदिवासी बांधव खूप मोठ्या संख्येने आपल्या पारंपरिक वेशभूषेमध्ये अंबरनाथ तहसीलदार कार्यालयावर जमतात व मिरवणूक काढून लोकगीते गात पारंपरिक वाद्यांच्या तालावर तारपा, गौरी, ढोल व इतर नृत्य सादर करतात। केवळ भारतातच नाही तर जगाच्या सर्व भागात आदिवासी समाजाचे लोक राहतात। त्यांचे जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी, चालीरीती इत्यादी सामान्य लोकांपेक्षा भिन्न असतात। तसेच समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर गेल्याने ते मागे पडले आहेत। या कारणास्तव भारतासह अनेक देशांमध्ये त्यांच्या उन्नतीसाठी, त्यांचा प्रचार करण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांकडे लक्ष वेधण्यासाठी अनेक प्रकारचे कार्यक्रम राबवितात। तेव्हापासून दरवर्षी हा दिवस 9 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो। संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यात थोर आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, नाग्या कातकरी यांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये आपल्या स्वतःचे बलिदान देऊन शहीद झाले। तेव्हा त्यांचे योगदान व कार्य समाजामध्ये तेवत राहावेत म्हणून आदिवासी बांधव मोठ्या उत्साहाने 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी क्रांती दिन साजरा करतात। त्याच अनुषंगाने कष्टकरी दलित आदिवासी संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शशिकांत भालेराव व सरचिटणीस दिलीप सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संघटनेच्या वतीने 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी क्रांती दिनानिमित्त अंबरनाथ पूर्व हुतात्मा चौक ते पश्चिमेकडील मटका चौक मार्ग होऊन अंबरनाथ तहसील कार्यालय येथे भव्य मिरवणूक काढत जागतिक आदिवासी क्रांती दिन साजरा करण्यात आला। या प्रसंगी अंबरनाथ विधानसभा आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी भेट दिली। यावेळी कष्टकरी दलित आदिवासी संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शशिकांत भालेराव, प्रदेश सरचिटणीस दिलीप सोनकांबळे, ठाणे रायगड जिल्हा अध्यक्ष गुलशन वाघे, ठाणे जिल्हा सचिव छबन शिंदे, उपाध्यक्ष विष्णू पवार, अंबरनाथ तालुका अध्यक्ष राजेश मुकणे, सचिव सुरेश मंगलबागे, अंबरनाथ तालुका उपाध्यक्ष अश्विनी पवार, अंबरनाथ शहराध्यक्ष बंधू नागवंशी, उपाध्यक्ष अनंता जाधव, सचिव एकनाथ वारगडा, कल्याण तालुका अध्यक्ष संतोष जाधव, तालुका सचिव नितीन मुकणे, उल्हासनगर तालुका अध्यक्ष शंकर वाघे, सचिव सूरज वाघे यांच्यासह आदी मान्यवर पदाधिकारी, आदिवासी बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ। संपूर्ण देशभरामध्ये, संपूर्ण राज्यामधील सर्व जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन सगळीकडे साजरा केला जातो। त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी सुद्धा कष्टकरी दलित आदिवासी संघटनेच्या वतीनं 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी क्रांती दिन आम्ही या ठिकाणी मिरवणुकीच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आज आमचे सर्व आदिवासी बांधव तन मन धनानं आजच्या या मिरवणुकीमध्ये या ठिकाणी हजर झालेले आहेत। या ठिकाणी मी सर्वप्रथम आलेल्या माझ्या तमाम आदिवासी बांधवांना आणि भगिनींना जय आदिवासी। त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे जे शहीद झालेले हुतात्मा आहेत क्रांतिकारी बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, नाग्या कातकरी यांना विनम्र अभिवादन करतोय। आज आमचे आदिवासी बांधव हे फार मोठ्या आज आनंदानं या मिरवणुकीमध्ये सामील झालेले आहेत आणि आजचा हा जो उद्देश जो आहे हा आम्ही मिरवणुकीच्या दृष्टिकोनातून यासाठी काढतोय की आमचे जे हुतात्मा झालेले आहेत, आमचे जे शहीद झालेले आहेत त्यांच्या आठवणी, त्यांनी जे समाजासाठी, देशासाठी जे कार्य केलेलं आहे ते कार्य ठेवत राहावं। आमच्या तरुण पिढीला, आमच्या समाजाला, आमच्या प्रत्येक आदिवासी बांधवाला हे जे आमचे आदिवासी बांधव होते, लढाऊ होते, जे क्रांतीवीर होते, जे हुतात्मा झाले, त्यांनी देशासाठी बलिदान केला, त्यांच्या कार्याची आठवण ते आपल्या सगळ्या बांधवांमध्ये राहावी, युवक पिढीला त्याची कल्पना असावी, त्याचा इतिहास माहीत असावा, हा एक उद्देश त्या आजच्या या
घडवणुकीच्या दृष्टिकोनातून आणि आदिवासी दिन जागतिक दिन साजरा करण्याचा हेतू हा आहे. आज जागतिक आदिवासी दिन, जागतिक क्रांती दिन आज मोठ्या प्रमाणे अंबरनाथ तालुक्यातील सर्व माझे कष्टकरी दलित आदिवासी बांधव या ठिकाणी साजरा करत आहेत. उत्साहाने नाचून गाऊन आपली संस्कृती आहे आदिवासी समाजाची ही एक या ठिकाणी दिसायला मिळते पूर्ण मैदानामध्ये आणि सर्वजणच आनंदाचा उत्सव तो साजरा ते करतायत. सर्व संघटनेचे पदाधिकारी, वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी सर्वांनी आपापल्या संघटनेच्या माध्यमातून आज क्रांती दिन, आदिवासी क्रांती दिन दिवस म्हणून आज साजरा करत आहेत आणि सर्वांना एक वेगळी ओळख आपल्या या आदिवासी दिनाचा त्याचं महत्व पटवून देण्याचं काम आदिवासी बांधवांना आजच्या या क्रांती दिनाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो की आजचा हा दिवस चांगला आपण सगळेजण साजरा करतोय. जय आदिवासी, जय आदिवासी, जय आदिवासी.